नमस्कार मित्रांनो. पैशाचा व्यवहार करताना नक्की कोणती काळजी घ्यावी, चला जाणून घेऊया. पैशाचा व्यवहार करताना तुम्ही कोणाकडून किती पैसे घेत आहात किंवा कोणाला किती पैसे देत आहात याची स्पष्ट नोंद करावी. पैशाचं परतफेडीची मुदत किंवा व्याजाचा दर हे स्पष्टपणे नमूद करावा. शक्य असल्यास पैशाच्या प्रत्येक व्यवहारामध्ये रिटर्न ॲग्रीमेंट म्हणजेच लिखित करार करावा आणि त्या लिखित करारात पैसे देण्याची मुदत, पैशाचा व्याजदर किंवा पैसे देण्यासाठी अटी शर्ती या नमूद करून घ्याव्यात. मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी वचनपत्र म्हणजेच प्रॉमिसरी नोट बनवून घ्या. प्रॉमिसरी नोट हे कायदेशीर दस्तावेज आहे. यामध्ये पैसे देणारा पैसे देण्याचा कबूल करून त्यावर सही करून देतो. प्रॉमिसरी नोटमध्ये पैसे देणारा आणि पैसे घेणाऱ्या या दोघांच्याही सह्या असतात. पैशाचे व्यवहार करताना 2 विश्वासू साक्षीदार ठेवा. विश्वासू साक्षीदारांचे करारावर किंवा वचनपत्रावर सह्या घ्या. विश्वासू साक्षीदार हे भविष्यात आपल्याला पुरावा म्हणून कायदेशीररित्या मदत करू शकतात. शक्यतो पैसे देताना रोख व्यवहार टाळा. पैसे ऑनलाईन पद्धतीने, चेकने किंवा बँक ट्रान्सफरने द्या. त्यामुळे पुरावा तयार होतो आणि कायदेशीररित्या भविष्यात तो उपयोगी पडतो. त्यामुळे लक्षात ठेवा, पैशाचे व्यवहार हे विश्वासावर चालतात. कायदेशीररित्या सुरक्षित व्यवहार केल्यावर भविष्यातील वाद टाळता येतात. धन्यवाद.